तिला वाटत आहे. तिला अध्यापन, शिक्षण, सामाजिक, कौटुंबिक आणि इतरही छोट्या मोठ्या कामांसाठी घराबाहेर पडावं लागतं. त्या दृष्टीने हा बदल आवश्यकच आहे. पूर्वी इतकी रूढी परंपरेची सातत्यानं सध्या सखीवर नसली तरी अजूनही काही कार्यक्रमातून काही महिलांना हेतू पुरस्कार वगळले जातात. विवाह, ओटी भरण, वारसं, औक्षण, हळदी कुंकू अशा कार्यक्रमातून तिला डावललं जातं, टाळलं जातं, तिला दुर्लक्षित केलं जातं, लांब ठेवलं जातं, तिला अपशक्ती ठरवलं जातं. अशा परिस्थितीत सखीला आधार द्यायला हवा. तिच्या भावना समजून घ्यायला हव्या. तिची निराशा, उदासीनता दूर व्हावी. तिचं मनोबल, आत्मतेज वाढावं. जबाबदारी पार पाडण्यासाठी लागणारी क्षमता अधिक वाढावी. यासाठी आपल्यासाठीची धडपड चालू आहे, प्रयत्न चालू आहे. आजचा कार्यक्रम म्हणजे रत्ना, अलकाताई, शशिकलामाई या त्रिवेणी पानांनी मिळवून आणलेला एक उत्तम उदाहरण आहे. सखींनी सखींना दिलेला आधार, आनंद, नात्यातील घट्टपणा, नात्यातील वीण आणि समाजाचा पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन मी माझ्या अलग कथेत मांडण्याचा प्रयत्न केला. आता आलं. तिने कपाट उघडलं. घडीला मोडलेल्या, हौशीनं आणि त्याने प्रेमाने घेतलेल्या कितीतरी साड्या तशाच पडल्या. त्यांनी एक साडी काढली, नेसली. घरात कोणी नाही असं बघून हातात कापडे घातले. मंगळसूत्राबरोबरच 2 दागिने गळ्यात घातले. नाकात नराला कुंकू लावलं. गुलाबाचं फूल माळलं. आपलंच रूप आरशात पाहून आली. तो दाराचा आवाज झाला. जाऊबाई आत आल्या. तिला पाहून जागच्या जागी खेळल्या. क्षणभर गणपतल्या. पोटाशी जरा प्रेमाने म्हणाल्या, अगं असंच राहू दे, भिऊ नकोस. तयार झालीच आहेस तर माझ्याबरोबर हळदी कुंकवाला चल, छान दिसतेस. आले दिसली. ती त्याची वाट बघत होती. तो केव्हा भेटतो आणि त्याने गोड बातमी, गोड गोष्टी केव्हा सांगते असं तिला झालं. तिची तारीख उठून आज 3 महिने झाले. ती आई आणि तो बाबा होणार होता. स्वतःशीच हसत होती, गुणगुणत होती. उत्सुकतेला आधीतीनं त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली. तोच त्याला अपघात झाल्याचा निरोपास. तो जीवानिशी सारी सांगते. ती उद्ध्वस्त झाली, सैल बैल झाली, उदास झाली. या जीवाचं काय करावं ते तिला कळेना. तिच्या जीवनातली, तिच्या आयुष्याची गोडी संपली. तशातच संक्रांतीचा सण. सासूबाई नंदा गावात तयारीला लागल्या. ती अधिकच उदास झाली. हळदी कुंकवाच्या दिवशी नंदेनं हलव्याच्या दागिन्यांनी तिला सजवलं. जावेनं हळदी कुंकू मोठ्या थाटात केलं. सासूबाईने तिची चोर केली. तिचा सन्मान केला. तिचं हसू, तिचा आनंद तिला परत मिळवून दिला. ती महिला विकास संस्थेची अध्यक्ष होती. समाजकार्य करणारी व सगळ्या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेणारी, स्वतःला उडालेली पुरोगामी विचारसरणीची समजत होती. स्वतः कार्यक्रम किंवा सण उत्सव मात्र अतिशय टिपिकल पद्धतीने करायची. जुन्या रूढी परंपरेने करीत असे. त्यात बदल तिला चालत नसे. यावर्षी देखील तिने हळदी कुंकवाला प्लास्टिकच्या वस्तू वाढ देण्यासाठी आणली. सुनेनं सुचवलं, आई त्याच विणकामाच्या निरुपयोगी वस्तू देण्यापेक्षा थोडं वैचारिक वाण दिलं तर, बायकांचाच बायकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर, म्हणजे हळदी कुंकू समारंभातून हेतू पुरस्कार वगळल्या जाणाऱ्या, दूर ठेवल्या जाणाऱ्या महिलांनाही बोलवूया का? सासूबाई घरच्या कार्यक्रमाबरोबरच संस्थेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांनी कित्येक वर्षात बाहेर पडलेल्या वीणबाईंच्या हस्ते